परवा झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आपण सर्वांनी मला 6व्यांदा निवडून देण्यासाठी सर्वच कार्यकर्त्यांनी, विशेषतः माता भगिनी, लहान मुलं, तरुण मित्र आणि माझे सर्व व्यासपीठावर प्रमुख कार्यकर्ते संजय घाटगे असतील, संजय मंडलिक असतील, अमरीश घाटगे असतील, भूषण पाटील असतील, भैयासाहेब माने आणि त्यांच्या नेतृत्वाखालचे सर्व आमच्या युवराज पाटलांच्या नेतृत्वाखालील सर्व प्रमुख कार्यकर्ते असतील, याने या निवडणुकीमध्ये मी निवडून यावा म्हणून हाडाची काढं रक्ताचं पाणी केलं, रात्रीचा दिवस केला आणि गेले 4 महिने मी निवडून यावा म्हणून आपली सर्व कामं सोडून सगळ्यांनी जे कष्ट केले त्याबद्दल मनपूर्वक मी आज सर्वांचा आभारी आहे आणि ज्या जनतेने मला प्रचंड मताने निवडून दिलं त्याला मी लवून नमस्कार करतो। कारण या निवडणुकीमध्ये गेली 5 वर्ष मला चक्रव्यूह करण्याचा प्रयत्न केलेला होता आणि या चक्रव्यूह वेधण्याची जबाबदारी आपण सर्वांनी पेलली, ज्याचा उल्लेख मगाशी भैयासाहेब मानेंनी केला की या निवडणुकीत अनेक आव्हानं आपल्यासमोर आली, ज्याचा उल्लेख केला जातीवादाचा, तर प्रचार हा सातत्याने केला जातोय, त्याशिवाय अनेक प्रकारचे हतकंडे वापरले गेले, माझ्या आणि माझ्या कुटुंबियाच्या विरुद्ध तुरुंगात घालण्याचं षडयंत्र रचलं गेलं, ईडी सारखं शस्त्र वापरण्यात आलं आणि अनेक प्रकारे या निवडणुकीतून मला त्रास कसा देता येईल आणि या निवडणुकीमध्ये मी कसा निवडून येणार नाही ही जाणीवपूर्वक हे प्रयत्न केले गेले। आणि बंधूंनो, मी तुम्हाला सांगत होतो की जर आपली नियत साफ असेल, आपल्याकडं गोरगरीब आणि सामान्य माणसाचे जर आशीर्वाद असतील, गोरगरीब आणि सामान्य माणसांच्या आशीर्वादावर, ज्या ज्या रुग्णांची आम्ही ऑपरेशन केली त्यांचे सगळ्यांचे आशीर्वाद, आणि म्हणून मी सातत्याने सर्वांनी सांगत होतो मला या निवडणुकीमध्ये ही सर्वसामान्य जनताच आपली निवडणूक हातामध्ये घेईल आणि मला प्रचंड मताने निवडून आणल्याशिवाय राहणार नाही यावर माझा प्रचंड विश्वास होता। आणि बंधू भगिनींनो, सातत्याने कितीही वेळेला कशाही प्रकारे प्रयत्न केला गेला, बंधूंनो, याचा उल्लेख जातीवादाचा केला गेला, काहींनी सुरत लुटायचा म्हणून प्रयत्न केला, काहींनी अनेक प्रकारच्या प्रयोग करण्यात आले, परंतु माझी सर्वसामान्य जनता, माझे माता भगिनी, माझ्या लाडक्या बहिणी यांनी कशालाही दाद दिली नाही। म्हणून लहान मुलं तरी असा माझा प्रचार करत होती, कुठेही मी गेलो की साहेब साहेब असा सातत्याने ती प्रचार करायची। आणि या निवडणुकीमध्ये या प्रचंड प्रमाणात आपण केलेली मेहनत, आपण माझ्यावर टाकलेला विश्वास, यामुळेच या विजयी मी होऊ शकलो। आणि मला आज राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे मनपूर्वक आभार मानले पाहिजेत की त्यांनी माझ्यावर प्रचंड प्रमाणात विश्वास व्यक्त केला। आणि बंधू भगिनींनो, या राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये 3ऱ्या नंबरला शपथ घेण्याची संधी मला त्यांनी दिली, त्यांचेही मी मनपूर्वक आभार मी मानतो। बंधू भगिनींनो, या राज्यामध्ये कधी नाही ते अभूतपूर्व विजय आपल्या या महायुतीला मिळाला। आपल्या जिल्ह्यातील तर युतीच्या 10च्या 10 जागा आल्या, ज्याचा उल्लेख प्राध्यापक संजय मंडलिक यांनी केला। बंधू भगिनींनो, या राज्यामध्ये 236 जागा हे आमच्या तिन्ही पक्षांच्या, भारतीय जनता पक्ष, देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखालचा, एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखालचा शिंदे गट शिवसेना आणि अजितदादा पवारांच्या नेतृत्वाखाली बंधू भगिनींनो राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, जनसुराज्य पक्ष, आरपीआय आठवले गट, आरपीआय कवाडे गट,
त्यानंतर अनेक घटकांच्या साथीनं म्हणून या राज्यामध्ये 236 एवढं बहुमत मिळालं आणि आज विरोधी पक्षाला म्हणून आज विरोधी पक्ष नेत्याच्यासाठी जेवढी ताकद लागते, शक्ती लागते, संख्या लागते, ती सुद्धा आज त्यांच्याकडे नाही. असं अभूतपूर्व यश मिळाल्यानंतर म्हणून आज साहजिकच आपली जबाबदारी वाढलेली आहे. लोकांची आपल्याकडून अपेक्षा आहेत, कारण एवढं ज्यावेळा प्रचंड बहुमत येतं त्यावेळा लोकांचं अपेक्षाचं प्रचंड ओझं सुद्धा या राज्य सरकारवर आणि पर्यायाने आमच्यावर आहे. याची जाणीव या निमित्ताने आहे. आणि म्हणून या सर्वांचं वर्णन करताना राज्याचे मुख्यमंत्री परवा विधानसभेत म्हणाले विरोधकांना, मी आमच्या विरोधकांना सांगेन, गालिब ताऊ उम्र भूल करता रहा, धूल चेहरे पर थी और वो आईना साफ करता रहा. त्याच्या चेहऱ्यावर धूळ होती आणि तो आरसा साफ करत होता. इतकं विरोधकांच्या डोळ्यावरची झापड उठली नव्हती. म्हणून मला आज आवर्जून उल्लेख केला पाहिजे की ज्या पद्धतीनं मुख्यमंत्र्यांनी परवा विधानसभेमध्ये आपलं राज्य आता कसं चालणार आहे, आपल्या आता आपण अपेक्षा कशा पद्धतीनं पूर्ण करणार आहोत, त्याचं त्यांनी अतिशय चांगलं वर्णन त्यांनी आपल्या भाषणामध्ये केलं होतं. बंधू भगिनींनो, कुठं आहे ते पेपर? ते म्हणाले, महाराष्ट्र आता थांबणार नाही, सोबत राहू एक दिलाने, घडवू महाराष्ट्र पुन्हा नव्याने, समृद्धीचा वेग कुणी रोखणार नाही, महाराष्ट्र आता थांबणार नाही. उद्योग गुंतवणूक येत आहे जोमाने, बेरोजगारांना देऊ रोजगाराची साथ, तरुणाईचे स्वप्न आता भंगणार नाही, आता महाराष्ट्र आता थांबणार नाही. रस्ते, पूल आणि रेल्वेचे धागे, सुखदायी प्रवासाचे स्वप्न होईल जागे, गतीला स्थगिती मिळणार नाही, महाराष्ट्र आता थांबणार नाही. विकासाच्या स्वप्नाबाबत सेतू अटल, मुंबईच्या वेगासाठी आहे कोस्टल, मराठी माणसाचं स्वप्न भगणार नाही, महाराष्ट्र आता थांबणार नाही. जलयुक्त शीत देईल जवजीवन, नदी प्रौढ प्रकल्प फुलवतील नंदनवन, राज्यात दुष्काळ भविष्यात दिसणार नाही, आता महाराष्ट्र थांबणार नाही. पानंद रस्त्याने जुडू शेत शिवार, आनंदाचा शिदा देई आधार, उपाशी पोटी कोण झोपणार नाही, महाराष्ट्र आता थांबणार नाही. लाडक्या बहिणीला मिळाला स्वाभिमान, ज्येष्ठांना मोफत प्रवासातून सन्मान, लाडक्या लेकींची आबाळ आता होणार नाही, महाराष्ट्र आता थांबणार नाही. असेल विरोधकांचे कमी संख्याबळ, सारे टिकून ठेवू लोकशाहीचे बळ, कोणत्याही आमदाराचा नागरिकाचा मान सन्मान आता घटणार नाही, महाराष्ट्र आता थांबणार नाही. आणि म्हणून या निवडणुकीमध्ये मी आश्वासनं जी दिलेली आहेत त्यामध्ये आपल्या लाडक्या बहिणींना आम्ही 2100 रुपये देण्याचं वचन दिलेलं आहे. आता डिसेंबरचा हप्ता हे अधिवेशन झाल्यावर त्यांच्या खात्यावर आम्ही वर्ग करत आहोत. या ज्या योजना आम्ही आणलेल्या आहेत त्यातली एकही योजना आम्ही बंद करणार नाही, याचा पुनरुच्चार या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपल्यासमोर मी करतो. अन्नपूर्णा या योजनेमधून 3 सिलेंडर आपण मोफत देणार आहोत. 7.5 हॉर्सपावरपर्यंतची वीज माफी आम्ही दिलेली आहे. या सगळ्या ज्या योजना आहेत त्या कितीही कर्ज काढायला लागलं, काही काटकसर करावी लागली तर करत राहून आम्ही सगळ्या या योजना देत राहू. आणि येणाऱ्या पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगरपालिका, महानगरपालिकेच्या आधी कोणत्याही परिस्थितीत माझ्या लाडक्या बहिणींना 2100 रुपये आम्ही दिल्याशिवाय राहणार नाही, याचाही जाता जाता उल्लेख मी या निमित्ताने करतो. कोल्हापूर जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून जबाबदारी माझ्यावर 1 वर्षाची आली. 19 वर्षीय मंत्रिपदाच्या कारकिर्दीमध्ये 1 वर्ष मला मिळालं. पण आता पालकमंत्री पद हे आता 3 नेते बसून ठरवणार आहेत. परंतु तुम्हाला विश्वास मी देऊ इच्छितो, अनेक वर्षे या जिल्ह्यातला मंत्री म्हणून आता काही गोष्टी आपल्याला हातामध्ये घेतल्या पाहिजेत. जिल्ह्यातल्या IT पार्क पहिल्यांदा पूर्ण करणं, अंबाबाईचा तीर्थक्षेत्र आराखडा पूर्ण करणं, ज्योतिबाचा तीर्थक्षेत्राचा आराखडा पूर्ण करणं, कोल्हापूर शहराचा विकासासाठी प्रयत्न करणं.
आणि माझ्या मतदारसंघामध्ये ज्याचा उल्लेख मगाशी संजय बाबांच्या बाबत संजय मंडलिकांनी केला, आपल्या तालुक्यातला शेतकरी हा देशातला श्रीमंत शेतकरी झाला पाहिजे, यासाठी आपल्याला प्रयत्न करावे लागतील. तरुण मुलांच्या हाताला काम देण्यासाठी ज्या ज्या ठिकाणी MIDC गडिंग्लज उत्तूर या विभागामध्ये काढता येईल त्या ठिकाणी काढावं लागेल. सरकारी नोकऱ्यामध्ये आता मुलामुलींना संधी प्राप्त होण्यासाठी आपल्याला फार मोठे प्रयत्न आपल्याला करावे लागतील. यासाठी आपल्याला सुविधा केंद्र काढावे लागेल. बंधूंनो, आजचा दिवस हा निवडून दिलेल्या मतदारांचा सन्मान करणारा दिवस आहे. आज विरोधकांच्यावर टीका करून आपण आपला वेळ मी घेणार नाही, परंतु मी त्यावेळेला म्हणालो होतो, जोपर्यंत गोरगरीब माणूस, माझ्या माता भगिनी, जोपर्यंत सामान्य माणूस आणि परमेश्वर जोपर्यंत माझ्या मागे आहे तोपर्यंत कुणी माझा पराभव करू शकत नाही. आणि मला वाटतं हीच गोष्ट आपण सर्वांनी लिहिली. मंजिले मिले ना मिले ये तो मुकद्दर की बात है, हम कोशिश भी ना करे तो गलत बात है. आम्ही सातत्यानं प्रयत्न करत राहू. आणि या लोकांचा जो सन्मान आहे, या लोकांनी आजपर्यंत माझ्यावर केलेला अपार प्रेम आहे, ज्याचा उल्लेख मगाशी संजय बाबांनी केला की एखाद्या माझ्यासारख्या सामान्य माणसानं 6 वेळा विधानसभेवर निवडून येणं, 30 वर्ष या विधानसभेत आमदार म्हणून काम करणं, आणि आता 19 वर्ष आणि पुढची 2.5 वर्ष तर किमान धरा, 5 वर्ष बघा काय होते ते, पण 2.5 वर्ष हे 20-21 वर्ष मंत्रिपदावर माझ्यासारखा सामान्य कार्यकर्ता राहिला. बंधूंनो, मी कधी हिंमत सोडली नाही, मी कधी धीर सोडला नाही. मला विश्वास होता माझ्या माता भगिनींच्यावर, माझा विश्वास होता गोरगरिबांच्यावर. म्हणून हालात कैसे भी हो बहादुर रोया नहीं करते, सीने में जिनके जुनून हो वो हिम्मत खोया नहीं करते. आणि म्हणून किती संकट आली तर त्याला डगमवून न जाता, बंधूंनो, आपण एक गोष्ट लक्षात ठेवा की एखादा माणसाचा आपण वाईट करायला गेलो, एखाद्या माणसाला वाईट करूनच आपण निवडून येऊ शकतो अशी भावना जर मनात बाळगली की त्याचं काय होऊ शकतं हे आपल्या कागल मतदारसंघामध्ये बघितलेलं आहे. ज्याला अडकवायचा प्रयत्न झाला तो गेला सत्तेच्या पक्षात, तो झाला मंत्री, आणि ह्याला विरोधी पक्ष म्हणून उभा राहावं लागलं, आणि याचा झाला सुपडा साप. आणि म्हणून बंधू भगिनींनो, ही नियत चांगली पाहिजे. आणि मी सातत्याने सांगत होतो की परमेश्वरवरती बसलेला आहे, परमेश्वर हा आपल्याला न्याय देणार आहे, परमेश्वर सगळं बघतोय खाली. आणि बंधूंनो, ज्या ज्या वेळा अशा घटना घडलेल्या आहेत त्यावेळा नियती ही आपल्या बाजूने आलेली आहे. या निवडणुकीमध्ये अनेक अनुभव चांगले आले, मला अनेक अनुभव कटू आले, त्याची आठवण मी या हृदयात जपून ठेवलेली आहे. आणि म्हणून आंधियों से भी तो जलता हुआ मिल जाएगा, उस दिए से पूछना मेरा पता मिल जाएगा. आणि म्हणून मी सातत्यानं मी सगळ्या माझ्या मतदारसंघातील तमाम नागरिकांचं मी ज्याचा उल्लेख केला, शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये चांगले दिवस आणणे, गोरगरिबांच्या ज्या योजना आहेत त्या चालू ठेवणं, मोफत ऑपरेशन. मी 3 आठवडे आज या ठिकाणी नव्हतो. 3 आठवड्यामध्ये ज्या ज्या लोकांच्या अडचणी राहिल्या असतील, ज्यांचे प्रश्न राहिले असतील, तर उद्या सकाळी 6 पासून मी तुमच्या सेवेला हमाल हा तयार आहे. आणि म्हणून मी बुधवारपर्यंत आहे, नंतर मी 2 दिवस मुंबईला जाईन, पुन्हा आपला तसाच दिवस चालू होईल. तुमच्या कसल्याही कामाबाबत मला रात्री बेरात्री तुम्ही हाक मारा. हा हसन मुश्रीफ तुमच्या सेवेला वो दिल्याशिवाय राहणार नाही, या ठिकाणी मी सांगतो. आणि म्हणून ज्यांची ऑपरेशन राहिले असतील, ज्यांचे वैद्यकीय उपचार थांबले असतील, ज्यांच्या माझ्या भेटीगाठी न झाल्यामुळे ज्यांचे कामं थांबले असतील, त्यांच्या कामासाठी 21 दिवस मंत्रिपदासाठी गेलेला हसन मुश्रीफ आता तुमच्यासाठी वाघ म्हणून परत आलेला आहे. आणि मला कार्यकर्त्यांनी सांगितलं होतं, साहेब मंत्री घेतल्याशिवाय यायचं नाही, त्याप्रमाणे तुमचा हुकूम मी पाळलेला आहे. आता तुमचा हुकूम मी रोज पाळत जाईन. तुमच्या सेवेसाठी मी त्याही म्हणालो, तुम्हाला एक पुन्हा संधी द्या, 5 वर्ष तुमची हमाल म्हणून सेवा करेन, प्रामाणिकपणाने काम करेन.
असा पुन्हा एकदा आशावाद प्रकट करतो. आपली सर्वांची मी रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. कोल्हापूर जिल्ह्याचा सह्याद्री नामदार हसन मुश्रीफ साहेब यांनी विश्वास दिलेला आहे.